सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. कैलास श्रीपतराव डुबे, राणा देरडे, कोराळे तालुका कोपरगाव, ओके. जिल्हा अहिल्यानगर. हां, तुम्ही दूध व्यवसाय करताय बरोबर आहे? हो. तर किती वर्षापासून करताय? 20-25 झाले. 20-25 वर्ष झाली. ओके, म्हणजे 20-25 वर्षापासून तुम्ही दूध व्यवसाय कंटिन्युअसली केलाय. तर कशी सुरुवात केली तुम्ही? 2 गाई पण सुरुवात केली मी. आता टोटल किती गाई आहे तुमच्याकडे? आता लहान मोठ्या 22 गाई. 22 गाई 22 लहान मोठे वासरं. टोटल. म्हणजे तुम्ही एक दूध म्हणजे एक आपण म्हणतो की त्याला एक आवड म्हणून तुम्ही त्या व्यवसायामध्ये रूपांतरित केलं. ओके, आता टोटल तुमच्याकडे 22 गाय आहे बरोबर ना? आता तुम्ही 22-25 वर्षापासून दूध व्यवसाय करताय. तर याच्यामध्ये पूर्वीचा दूध व्यवसाय ना आता तुम्ही बदल केला काही याच्यामध्ये? हो, आता मी मिल्क चार्जर वगैरे तुमचं वैयक्तिक सगळं केलेलं आहे. ओके. किती दिवसापासून चालू केलं तुम्ही? साधारण 5-6 महिने झाली. 6 वर्ष झालं. वर्ष झालं. वर्षभरापासून वापरताय. ओके. तर तर काय बदल दिसले? पूर्वी काय परिस्थिती होती, आता काय परिस्थिती तुमची? नाही, दूध बदल म्हणजे दुधामध्ये क्वालिटी बदलली. ओके. आणि क्वालिटीमध्ये म्हणजे जे आहे फॅट वगैरे वाढलेलं आहे. ओके. पूर्वी किती फॅट लागायची? पहिले 3-5 आणि आता किती लागते? आता 4-5च्या पुढे जाते. ओके. रेट मध्ये काय बदल झाला? रेट पण भाव बदल आता 40-41 येतो मी आता 39-41 42 असा. हो. बरं, म्हणजे दुधाला 1 लिटर दुधाला पूर्वी किती लागायचा? पहिलं 25-26. हा. हो हो. म्हणजे जवळजवळ एक 10 रुपयाचं 10-15 रुपये 20 रुपये दूध घातलं. बर. हा, रेटचा प्रॉब्लेम पण होता. पण आता तेवढ्या समजा आता किती रेट फरक पडला असेल तरी अंदाजे? 4-5 रुपये वाढले. 4-5 रुपये वाढले. मग आपण 5 रुपये एक्स्ट्रा वरचे सोडून दिले बा. 10-15 रुपये फरक पडला तर 5 रुपये सोडून दिले तर 10 रुपयाचा फायदा आपल्याला झालाय बरोबर आहे. आता समजा तुमचं पूर्वी दूध किती निघायचं आपण जर काढलं तर समजा आपण जर सरासरी काढली आता समजा 150 दूध चालायचं तुमचं सगळं. मग आता जर समजा मिल्क चार्जर तुम्ही चालू केलं तर किती लिटर दुधामध्ये झालं तुमचं? मिल्क चार्जरमुळे किती वाढ झाली? एक गाई मग 2-3 लिटर वाढलं. हा. एक गाई मग 2-3 लिटर वाढलं. कारण काय होतं, गाई एक वेळेस राहत नाही दूध देणार. बरोबर. म्हणजे सरासरी होती त्यामध्ये. कारण काही गाभणी असत्या, ओके. काही दूध देणार राहत्या. मग ते आठवत जाते. मग त्यामुळे कमी असं होतं. मग 5-6 लिटर मध्ये माझं कायमचं वाढाय पाहिजे कंपल्सरी. बरोबर. म्हणजे एका गाई माग कमीत कमी 5-6 लिटर तुमचं दूध वाढलेलं आहे बरोबर आहे. याचा आजारी पडण्याचा काही म्हणजे वेगळं काही खर्च असं तुम्हाला जाणवतोय काही? नाही, तो फरक पडलाय. कारण आता इलाज डॉक्टरचा इलाज केला मी या गाईला. बर. काय डॉक्टर सांगितलं हिचं एक पाक गेलंय, सोडून द्या विषय. बर. हो. हा. मग मी बापू भेटल्यानंतर मी तर हेल्थ चार्जर चालू केलं, ॲनिमल हेल्थ चार्जर. बर. हा. तर तेव्हा सर चालू झालेलं आहे. बर. काय म्हणजे तुम्ही आता याची कहाणी सांगत होते म्हणजे ती जनली हिला म्हणजे जाण्याच्या वेळेस त्रास झाला तिला. हा. आणि म्हणजे तिचं अंग सुटलेलं नव्हतं. आणि मिल्क चार्जर चालू नव्हतं त्यावेळेला. बर. ओके. कारण काढून होती. हा. काही लक्ष दिलं नाही. म्हणजे तुम्ही फक्त जे दूध देणार त्या गायना वापरत होते. ओके. आणि मग ही आता जनून किती दिवस झाली हिला? 1 महिना झाला. बर. आता समजा हिची कॅपॅसिटी आपण जर बघितलं तर ते एक अंदाजे तुम्हाला किती वाटते किती दूध देईल ती? वाटलं होतं त्यावेळेस वाटलं होतं 20+ होती. बरोबर. आज नाही ना, आज तसं झालं नाही. पण डॉक्टरना म्हणजे मी समाजाच्या मध्ये कधी सळ चालू झाली, पाठी चालू झाली. दूध कमी असू द्या, काय अडचण नाही. पण समजा तिने ज्यावेळेस जनली त्यावेळेस तुम्ही म्हणत होते की तिचं दूध जे आहे ते वासराला सुद्धा पुरत नव्हतं. किती? 1/2 लिटर दूध आहे फक्त एक टायमाला. बर. वासराला ह्या गायांचं दूध त्या टाकत होते वासराला 5 द्या करता. हा. बर. म्हणजेच काय की ती म्हणजे गेल्या तर जमा एक टायमाला 3 लिटर देऊ राहिली. आता डॉक्टरला घातले मी 20,000 रुपये त्यावेळेला. काय बोलतो? हो. हा. 20,000 रुपये कंप्लीट घेतली म्हणजे मेडिकलच 20,000 रुपये झाली. एवढा पैसे खर्च केला? मग आता कायच म्हणत आता विषय कामातूनच गेलेली होती ना. कामात ना, फक्त तांब्याभर दूध निघत होतं मला, तेवढे पैसे घालतोच ना माणूस. बर. त्याच्यानंतर मग तुम्ही मला मिल्क चार्जर ॲनिमल हेल्थ चार्जर दिलं. हो. तर किती खर्च झाला तुमचा ॲनिमल हेल्थ चार्जर वरती? आणि चार्जरला हप्ता माझे 10 पुढे झाले ते वाले. 10 पुढे म्हणजे तुमचे 4,000 रुपये खर्च झाला. 4,000 रुपये खर्च झाला. म्हणजे तुम्ही 4,000 रुपयात गाय म्हणजे चालू झाला समाधान आहे मी. रिकवर झाली. म्हणजे 20,000 कुठं आणि 4,000 कुठं तुमचे तिथं 15,000 रुपये जागेवर वाचले. 15 ते 16,000 रुपये बरोबर. म्हणजे
जनरली मास्टर्टीज जर झाला तर रिकवर होण्याचे chances रिकवर होतच नाही. तिला दगडी झालेला होता. हा, दगडी झाला होता. दगडी आपण जर दगडी म्हणतो ना, हा. कडक काच झाली. दूध कमी राहू द्या हा. परंतु तिची सड सर चालू आहे, याच्यावर समाधान हा, आहे. म्हणजे आता पुढच्या एकदा ती चालेल. पुढच्या वेताला ती चालेल, बरोबर आहे. म्हणजेच काय घ्या वेताला तिचा ते प्रॉब्लेम रिकवर झाला ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आता पुढच्या वेताला ती पूर्ण रिकवर होईल, बरोबर. म्हणजेच काय की हा मेन तुम्हाला आणि फॅक्टर. दुसऱ्या गोष्टी अशी आहे का वासरू लहानच मोठं केलेलं हा. आहे आणि आपल्या हाताने आज ते एक टेबल आहे नंतर हा. दूध नसेल तर काय होणार ती काही बरोबर. पाळणार कोणी घेणार नाही. बरोबर. ती सर म्हणजे ती टेबल आहे म्हणजे आपलं लेकरूच ते आज वाचलं तुमचं. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. नक्की. आणि बाकीचा फायदा काय वाटतोय तुम्हाला? गायांच्या शेणामध्ये काय बदल झालाय का? असं नाही काही? शेणामध्ये मोठा बदल हा. झाला. ही पोळी आहे हा. का ही पोळी माझ्या पोट्यात अजिबात नव्हती. पहिली नव्हती, पडतच नाही, नव्हती. नाही. मिल्क चार्जर पासूनच सुरू झालं. Milk charger. मिल 4 पासून सुरू झालं. आता आता खत आहे हा. खत ते मग खाली मिळतं. इथं आपलं हे पडलेलं तुमचं, बरोबर ना? गोअमृत पडले तुमचं, हो, अमृत येते. बरोबर. आज नक्की. मला शेणखत लोक बाहेरून येते घ्यायला करता. हा, हो बर. म्हणजे जे जनरली 3,000 रुपये ट्रॉली जाती ना, हा. ती ऑलरेडी आम्ही 5,000 रुपये ट्रॉली काल दिली. मला कारखान्यावर प्रशांत बोलून फोन केला. बर. तुझं खत पाहिजे हा. म्हणलं मी दिलेलं आहे गाड्या ते आपण खोंड साहेबांना हा, दिलेलं हा, आहे. हा. दिलेले. त्यांना म्हणजे तुमच्याकडे मागणी ऑलरेडी सुरू झाली. हा, सुरू झालेली ओके आहे. ओके ओके. आता मला आता गायांच्या त्वचेमध्ये किंवा याच्यामध्ये काय बदल जाणवतोय? आहे चमक आहे ना. चमक आहे. अजून जास्त आहे का मग चारा अजिबात नाही हा. चारा अजिबात राहिले चाऱ्याचं वाढीवर बरं. गाय आहे सध्या. तेच चालू आहे हो, तुमचं? वाढायची ओके वाढी ओके. आणि थोडी एक म्हणजे चाऱ्याची थोडीशी कमतरता आहे त्याच्यामुळे थोडस थोडीशी नाही, चमक म्हणजे चांगलीच. म्हणून थोडस तब्येतीमध्ये थोडस हे दिसतंय. नक्कीच. काय सांगाल शेतकरी मित्र जे दूध व्यवसाय करताय, तुम्ही आज शून्यातून व्यवसाय सुरू केलाय? नाही नाही पण हे मिल्क चार हे शेतकऱ्याला चांगलंच. हो नक्कीच. अमृताची ती आज काय अडचण नाही, काय अडचण नाही. म्हणजेच तुम्ही एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचं दूध वाढलंय, फॅट वाढलंय, एसनेफ वाढलंय, हो. बरोबर आहे. त्यानंतर आणि तुमच्याकडे ज्या दुधाची घरी खाण्याकरता टेस्ट वाढली. हा मी आणि माझा मुलगा बाई दूध खातो जातो घरी जयसी गायची दूध म्हणजे सर्व त्याच्यावरती ही तयार केली ती हा सहवालची तयार केली ती बर 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 बर. तयार केली. ओके ओके. एकंदरीत बघितलं तर आवरण घेतली एक दूध घरी खाण्याकरता म्हणून हा. आपण दूध विकतो ना, आपल्या घरी खायलाच नाही आपल्याला म्हणतो मग काय. हा. पण इथं दूध म्हणजे आपण घरी स्पेल ठेवू दादा. ओके. नक्कीच. म्हणजे तुम्ही आज तुम्ही कोणत्या गाईचं दूध खाल्लं तर ते सारखंच लागतं. सारखं लागतं भाऊ. ओके, हो, आता काय ओके. विषय राहिले नाही. नक्कीच नक्कीच चालेल. ओके सर. ओके, धन्यवाद सर.